विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आता संपन्न झालेला आहे। त्यानंतर सगळ्या वराडी मंडळींना पंचपक्वान्नाचं जेवण खरं तर मंदिर समिती वतीने देण्यात येत आहे। आपण बघू शकतो की ह्या विवाह सोहळ्याकरता राज्यभरातून जवळपास हजारोच्या संख्येने खरं तर भाविक आज विवाह सोहळा पाहण्याकरता आले होते। खरं ती जी सगळी वराडी मंडळी होती, सगळ्या वराडी मंडळींची मंदिर समितीने चोख अशी व्यवस्था केली होती। आत विठ्ठल मंदिराच्या मध्ये सभागृह लहान असल्यामुळे या वराडी मंडळींना विवाह सोहळा ज्यांना आत येता नाही त्यांच्याकरता विठ्ठल मंदिरा परिसरामध्ये एलईडीची देखील व्यवस्था केली होती। मात्र हा सगळा विवाह सोहळा एकंदरीत संपन्न झाल्यानंतर या सगळ्या वराडी मंडळींकरता भोजनाची अशी चोख व्यवस्था केलेली। यामध्ये जर आपण बघितलं तर पंचपक्वान्नांचं जेवण खरं तर या सगळ्या वराडी मंडळात दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता जर आपण बघू शकतो की जवळपास 5 ते 7 हजार भाविक खरं तर या विवाह सोहळ्याला जेवणासाठी आले आपल्याला पाहायला मिळत। लांबच्या लांब रांगा देखील खरं तर अन्नछत्रामध्ये लागलेल्या आहेत। आपल्याबरोबर जे आपले विवाह सोहळ्यामध्ये जे अन्नछत्राचे जे विभाग प्रमुख आहेत ते आपल्याबरोबर काय सांगताल, काय आज जेवणाची व्यवस्था केलेली आहे? मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आणि लेखाधिकारी, मंदिर समिती अध्यक्ष हौसेकर महाराज आणि इतर सदस्यांच्या आदेशाप्रमाणे भाविकांची इच्छाप्रमाणे आज पंचपक्वान म्हणजे गुलाबजामुन, बालुशी, शिरा आणि जिलेबी ही पंचपक्वान आणि पुलावा, साधा वरण, चपाती, डिस्को भजी याप्रमाणे जेवण चालू आहे। किती भाविक खरं तर अन्नछत्रामध्ये आज जेवण करणार आहेत? कमीत कमी 8 ते 9 हजारची आपली तयारी आहे। काय कुणी काय आज दिलेलं जेवणाकरता? की मुंबईचे सतीश म्हात्रे यांच्याकडून 111 किलो खव्याची गुलाबजामुन करून बाकीचे तो लागणारे किराणा माल आहे। टोटल 1,35,705 रुपयाची धान्य स्वरूप आम्हाला आजची लग्न निमित्त त्यांनी दिलेले आहे। आपण बघू शकतो की खरं तर अन्नछत्रामध्ये आता मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला म्हणजे वराडी मंडळींना खरं तर हे जेवण देण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे अगदी ज्या पद्धतीने शाही विवाह सोहळा झाला त्याच पद्धतीने शाही जेवण देखील खरं तर यांना दिलं जातं आहे। प्रत्येक भाविकाला खरं तर टेबल खुर्ची टाकलेली आहे, टेबल खुर्चीची ताट दिलं जातं आहे। अगदी व्यवस्थित लाईनमध्ये सगळे आटम भाविकाला दिले जातात। एकंदरीतच पोट भरून खरं तर भाविक प्रसाद म्हणून खरं तर या अन्नछत्रामध्ये त्या जेवणाचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अन्नछत्रातून कॅमेरामन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।